तर हॅलो फ्रेंड्स. तर आज माझ्या जेवणामध्ये खूप साधा आणि सिंपल मेन्यू आहे. वरण आणि भात. मी भाकर भाजी चपाती बनवलेली आहे डब्यासाठी, पण मला आज ना फक्त डाळ आणि भात म्हणजे वरण आणि भात खायची इच्छा होत होती, म्हणून मला चला. आणि मी आत्ताच बनवलेलं आहे गरमागरम. हाऊसवाईफला खूप कमी टाईम म्हणजे खूप कमी वेळा भेटतं गरम गरम खायला. तर चला स्टार्ट करूया. तर मी आज माझ्यासाठी एकदम असं मस्त गरम गरम भात वरण बनवलेलं आहे. एकदम गरम आहे. इथे मी एक्स्ट्रा वरण घेतलेलं आहे आणि इथे ना टमॅटोचं लोणचं घेतलेलं आहे. मस्त आहे, आंबट तिखट. फर्स्ट बाईट. तुम्ही बघू शकता यामध्ये एवढी मोठी मी कोथिंबीर टाकलेली आहे. मला असं वरणमध्ये किंवा प्रत्येक पदार्थामध्ये कोथिंबीर खूप आवडते जास्त प्रमाणात. कोथिंबीरीचा वेगळा छानपैकी असा फ्लेवर येतो आहे. साधं सिंपल कमी मसाला कमी तेलचं जेवण. तिखट आहे. रोज माझ्या जेवणाचा टाईम ना एकच होतो आहे. आज पण बरोबर 12 वाजलेत. घरातली कामं वगैरे पूजा वगैरे सगळे झालेले आहे. तुम्ही सर्वजण व्हिडिओ पाहता पण सबस्क्राईब करत नाही, प्लीज सबस्क्राईब करा. आणि बाजूचा आवाज खूप येतो आहे. बाजूला साईडला काम चालू आहे. जेवायला बसले आणि कचरा गाडी आली. मी प्रत्येक व्हिडिओ सांगत असते, मला सिंपल जेवायला खूप आवडतं. साधं सिंपल, जास्त मसाले नाही, काही नाही. मी काल परवा एक व्हिडिओ पाहिला इंस्टाग्रामवरती. तिथे ना एक आजी आणि आजोबा ना आपल्या मुलीला भेटायला जात होते, म्हणजे मुलीकडे जात होते. तर तिथे ना त्याला एका व्यक्तीने त्यांचा व्हिडिओ बनवला आणि त्यांना विचारलं, कुठे जात आहे तुम्ही? ते बोलले, मी माझ्या मुलीकडे जातो आहे राहण्यासाठी. तेव्हा त्या व्यक्तीने विचारलं, का तुम्हाला मुलं नाही आहेत का? आजोबा म्हणले की मला 5 मुलं आहेत, पण ते असून नसल्यासारखे आहेत, ते आमचा सांभाळ नाही करत. व्हिडिओ पाहून मला खूप दुःख वाटलं, वाईट वाटलं. पण जेव्हा मी कमेंट वाचले ना त्यात, तर ते कमेंट त्यापेक्षा पण मला वाईट वाटले. त्यात कमेंट होते की बरं झालं आम्हाला मुलगीच आहे, मुलगा नाही आहे. बरं झालं आम्हाला देवाने मुलगा दिला नाही, मुलगी दिलेली आहे. तर मला काय म्हणायचं आहे, मुलगा मुलगी पहिली गोष्ट तर यात फरक नाही करत, पण हे तुम्ही का विसरता
लग्नाच्या आधी कोणतेच आईवडील घराबाहेर नसतात, लग्न झाल्यावरच का असतात? का तर तीच तुमची मुलगी कुठेतरी जाऊन त्यांना घराबाहेर काढत असेल. नाहीतर प्रत्येक मुलगा असो मुलगी असो आपल्या आईवडिलावर तेवढंच प्रेम करतात. आणि असं नाही आहे की मुलगी आपल्या आईवडिलाला घराच्या बाहेर काढत नाही किंवा सांभाळ करते, असं नाही आहे. मी काल परवा एक न्यूज वाचले, काय परवा का मी अशा बऱ्याचशा गोष्टी ऐकलेल्या आहेत की तिथे मुलीनेसुद्धा आपल्या आईवडिलाकडे बघितलेलं नाही आहे. आता काल परवा मी एक न्यूजमध्ये पाहिलं होतं की वडिलांची कोट्याधीश प्रॉपर्टी असूनसुद्धा त्यांचा अंत्यसंस्कार जी विधी असते त्यावेळेस ना मुलगी आली होती ना मुलगा आला होता. आता यावरच तुम्ही समजा की मुलगी आणि मुलगा, तुम्हाला मुलगी आहे तरी तुम्ही एवढा आनंदित आहात ना. आता यापुढे कसं आहे ना, मुलगा असो मुलगी असो सर्व जर आपल्या स्वतःचाच विचार करणार आहेत. असं नाही की मुलगी आहे म्हणजे तुमचा ते सांभाळ करतील, असं नाही. ही आत्ता जी पिढी आहे मला असंच वाटलं म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केलं. तुम्हीच मला सांगा मी जे सांगते ते बरोबर आहे का? तर मुलगा कधीच आपल्या आईवडिलाला बाहेर जा म्हणत नाही. जेव्हा बायको त्या थराला आणून सोडते नवऱ्याला, असं नाही आहे की मी जे सांगते म्हणजे मुलाची चूक नाही, मुलाची पण चूक आहे. पण त्यात मुलीची पण तेवढीच चूक आहे, त्या सुनेची पण तेवढीच चूक आहे. तर चला, माझं जेवण झालेलं आहे. आजचा मेनू कसा वाटला मला सांगा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.